छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सर्वांनाच माहिती असेल। मात्र आता याच प्रसंगावरून एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेले वक्तव्य चर्चेत आले। आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्याचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला असून त्यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा मिठाईचे पेठारे काहीही नव्हते, चक्क लाच देऊन महाराज आले होते आणि त्यासाठी किती हुंडा वटवले आहेत याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे। मोहसिन खान का मोईन खान असे काहीसे नाव आहे बहुतेक यांचं। त्यांच्याकडून अधिकृत शिक्क्यांचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत। स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले। त्यांच्या परवान्यांची अजूनही खूण सुद्धा आहे। लोकांना इतिहास गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं, मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असं सोलापूरकर एका मुलाखतीत म्हणाले। मात्र सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावरून राजकीय आणि कला क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी जाहीरपणे निषेध केलाय। मुळात यांच्या मनातच बहुजन राजाबद्दल द्वेष आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतं, पण आता भाजप सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत। त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मणवादी मानसिकता बाहेर आली। त्यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असं सचिन खरात म्हणाले। तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, हीच ती पिल्लावळ आहे ज्यांना या मातीतील चार्वाक बसवेश्वर, बुद्ध, छत्रपती शिवराय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी हे आदर्श मोडीत काढून त्याऐवजी गोळवलकर, हेडगेवार, मुखर्जी हे नवे आदर्श प्रस्थापित करायचे आहेत। हे सांस्कृतिक राजकारण ओळखा, असं ट्विट अंधारे यांनी केलंय। तसेच भुजबळ यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय, या लोकांना वेड लागलंय का, असा संतप्त सवाल केलाय। शिवाजी महाराज मोठ्या सफाईने सुटले, स्वराज्य निर्माण केलं। त्यांची सुटका ही हुशारी आणि रणनीतीचा भाग होता। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत आले असते तर संकट आलं असतं। संभाजी महाराजांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडलं होतं, त्याविषयी मासाहेब जिजाऊ यांनी विचारलं होतं, हा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी यावेळी दिली। तर येथे कलाविश्वातून अभिनेता हेमंत ढोमेने एक्सवर पोस्ट शेअर करत सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधलाय। इतिहासाला त्याच्या जागी राहू द्या, आम्हाला आमच्या महाराजांच्या रंजक गोष्टींमध्येच रमू द्या। रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात। असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधून पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेलं बरं। उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात, असं हेमंत म्हणालाय। दरम्यान आता राहुल सोलापूरकर यांच्यावर अनेक माध्यमातून टीका केली जाते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।